कालच दौरा केलाय, अनेक गावांनी दौरा केला, स्वतंत्र आघाडी पद्धतीने यामध्ये लक्ष घालून याविषयी काय सांगता? मला आता तुमच्या माध्यमातून कळतंय लोकशाही आहे, निवडणुका होत राहतात, गट पक्ष पार्ट्या ह्या निवडणुका लढत असतात, प्रत्येकाचा वेगळा अजेंडा असतो, प्रत्येकाने प्रयत्न करावे. माझ्या सर्वांना खूप शुभेच्छा आहेत. जतसाठी खूप सगळी लोक मेहनत घेत आहेत. असाच विकासासाठी जर मेहनत सगळ्यांनी घेतली असती तर गोपीचंद इकडे निवडूनच आला नसता. परंतु मला संधी ती दिलेली आहे, तर मी लोकांच्या बरोबर राहील, लोकांच्या कामासोबत राहील आणि नक्की पूर्णपणे जत तालुका शहर इथली सगळी परिस्थिती बदलण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करेल. आता कुणी निवडणूक लढवावी, कशी लढवावी, कुणी एकत्रित यावं, त्यांचं वैचारिक भांडण होतं की नव्हतं, मतभेद होते की नव्हते, ते सगळेच मतभेद मिटले का, हे आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण आता मला वाटतं जिल्ह्यात सगळ्यांच मिटलेलं दिसतंय एका विषयावरती. गोपीचंद या विषयावरती सगळ्यांच मिटलेलं आहे. तर मला ही आनंदाची बाब आहे की एखाद्याचं भांडण माझ्यामुळे जर मिटत असेल तर याचं पुण्य याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं. 3-3 पिढ्याची भांडणं माझ्यामुळे मिटायला लागले, तर याच्यापेक्षा वेगळं पण काय असू शकतं. जय पराजय राजकारणामध्ये होत राहतो, पण पहिल्या पिढीला मिटलं नाही, दुसऱ्या पिढीला मिटलं नाही, तिसऱ्या पिढीला मिटतंय. म्हणजे आमच्याकडं लोकांचा ओघ जास्त आहे, लोकांचं समर्थन आमच्या बाजूने जास्त आहे आणि याची जाणीव आता प्रस्थापित होणाऱ्यांना झालेली आहे. आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जतच्या सगळ्या विषयावरती एकत्रित येताय तर माझा जतचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना. तुम्हाला जतची इतकी चिंता आहे, जतची इतकी काळजी आहे, नाहीतर मी तर दुराड पेटवू देणार नाही. मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे. हा, आंदोलन कशाला करायला लागते, मी एकदा गेलो तिथं बाद झालं. परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी जे ह्या सगळ्या आघाड्या करत आहेत त्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे, तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या. हा जो टाकलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे, कारण याचं भाडं सुद्धा याच्यापेक्षा जास्त होते. आता तुम्ही तर सगळे पत्रकार मित्र आहात, तुम्ही माहिती घ्या कुठले कारखाने किती टनेजवरती किती कमिशन वाढायला दिले जातात आणि त्याचं इन्कम काय मिळतं त्या कारखान्याला. तर तशा पद्धतीनं आता एवढी वर्ष कारखाना हा नुसत्या 40 कोटीत गेलाय, तर तो कारखाना आम्हाला परत मिळाला पाहिजे. मला वाटतं कॅनॉलचेच पैसे काहीतरी करोड रुपये कारखान्याला मिळालेले आहेत. कारखान्याची जमीन इतकी मोठी आहे जी 250-300 एकरापर्यंत 280 एकरापर्यंत ती जमीन आहे. त्यामुळं आता आमचा अजेंडा असा आहे की या कारखान्याच्यासाठी आमची संघर्ष करायची तयारी आहे. तो कारखान्याचं धुराड आम्ही पेटू देणार नाही. जे कोणी लोकांनी करार या कारखान्याशी केलेले आहेत त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको. इथं संघर्ष अटळ आहे. जोपर्यंत हा कारखाना जत तालुक्यातल्या मायबाप सभासदांच्या हक्काचा होत नाही, मालकीचा होत नाही, ज्यांनी शेरड विकून, करड विकून, मेंढ्या विकून, धान्य विकून, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल किंवा किडूक मिडूक गळ्यातलं मोडून ज्यांनी सभासद फी भरली आहे आणि ज्यांनी 5-5, 8-8, 10-10 सभासद संख्या मेंबरशिप घेतलेली आहे त्यांचा कारखाना झाला पाहिजे. आणि याच्यावरती या सगळ्या लोकांनी जे आता माझ्या विरोधात आघाडी करतायत त्या सगळ्या लोकांनी याचं उत्तर द्यावं आणि मग निवडणुकीला पुढे जावं. याचं जर उत्तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लोकांच्या जाणार कसं. लोकांनी पण यांना प्रश्न विचारावा की बाबांनो असे असे गोपीचंद पडळकर, डॉक्टर आर डी साहेबांनी, गोपी साहेबांनी भूमिका मांडलेली आहे की कारखाना आता तुम्ही इतके दिवस खाल्लाय आणि तो कारखाना आता परत सभासदांचा भाग, तुम्हाला तर जतचं कल्याण करायचं आहे ना. जतचं कल्याण करणं म्हणजे काय करणं, कारखाना दे. दुसरं तुमच्या हातात आहेच काय ना. तुम्ही निधी देऊ शकताय काय तुमच्या हातामध्ये. जत साठी तुम्हाला करायचं आहे, जी लोक आता तुमच्याकडे पुढे येणार आहेत निवडणुकीसाठी, तुमच्या हातात काय आहे. तुम्ही राज्य सरकारकडून 1 रुपया देऊ शकत नाही, मी तिथं आमदार आहे तर मीच देऊ शकतो. तुम्ही जिल्हा नियोजनमधून पैसे देऊ शकत नाही कारण तुम्हालाच मिळत नाही, तुम्ही जतला कसं काय देणार. जेव्हा तुम्ही जिल्हा नियोजनचे प्रमुख म्हणून राहिलाय तेव्हा तुम्ही जतला निधी दिला नाही. आता जर तुम्ही सदस्य आहात, एखादा दुसरा त्यातला माणूस तो देऊ शकत नाही. आणि त्यामुळं जे काही आम्ही जतचा विकास करू शकतोय हे भाजप करू शकतंय. भाजपा व्यतिरिक्त तुमच्याकडे कुठला पर्याय नाही. आणि त्यामुळं या सगळ्या लोकांनी जतचं आम्ही असं करू, जतचं आम्ही तसं करू, तर असं होत नाही. त्यांच्या डोक्यात एकच आहे, 1 नंबर गोपीचंदची जिरली पाहिजे आणि नंबर 2 जत मध्ये सीटा त्यांना मिळाल्या तरच आम्ही काहीतरी जिल्हा परिषदेवरती वर्चस्व करू शकतो.
2च विषय त्यांचे आहेत आणि ते पूर्णपणे राजकीय आहेत. माझं वैयक्तिक तुम्हाला माझा रोष आहे, मला तुम्ही ठोका ना, पण जतचं कशाला नुकसान करताय? जतचं तुम्ही नुकसान करू नका. आणि आता कोणी लोक सगळे एकत्रित येत आहेत, त्याच्यावरती जेव्हा अधिकृतपणे कोणाच्या अलायन्स होत आहेत, कोण एकत्रित लढणार आहे, त्या दिवशी मी एकदम तुमच्याशी खुलेआमपणे चर्चा करेन. ज्या दिवशी त्यांची अलायन्स फायनल होईल, जिल्हा परिषदची, जिल्हा आपल्या नगरपालिकेची किंवा पंचायत समितीची, ह्या अलायन्स जेव्हा होतील, त्यांच्या अलायन्स 2 ठिकाणी आहेत मजबूत, एक आटपाडी आणि दुसरं जत. तिसरीकडे त्यांची अलायन्स नाही. त्यांचे दौरे बघा तुम्ही, गेल्या 7-8 महिन्यातले खासदाराचा दौरा बघा, माजी मंत्र्याचा दौरा बघा, कुणाचाही दौरा जतला नसेल तर आटपाडीला. आता माझे खासदारच पण दौरा वाढला. कुणाचे पण, ज्यांचे सगळे जे मिळालेले आहेत त्यांना वाटतंय लोकांना काही कळत नाही, लोकांना सगळं कळतं. आणि जेव्हा लोकांना कळत नाही तेव्हा मी अगदी व्यवस्थितपणे उलगडून सांगतो, काय चिंता करू नका. साखर कारखान्यावर न्यायालयीन प्रक्रिया कसंही असू दे, न्यायालयाची लढाई लढू, पण इकडे याला थांबू ना. 2 लढाई लढाव्या लागतात, एक रस्त्यावरची, एक न्यायालयातली. दोन्ही लढाई लढू. वकील कागद घेऊन आला माझ्याकडे परवा, सगळं माझ्याकडे काय नव्हतं मटेरियल, त्याने मला सगळं मटेरियल दिलं ज्यांच्याकडे आहे त्यांनी. तर आम्ही, अरे 110 लोकांच्या गाड्यांच्या वरती कर्ज आहे, तुम्ही फेडली नाही ती कर्ज. कारखान्यावरती कामगार उठले, किती कामगार जत मधले का? आता त्यांनी सूचना दिल्या, जतचे कामगार घ्या. आतापर्यंत जत मध्ये लोक नव्हती, त्या कामगारांना पगार किती आहे? अत्यंत मोठा अन्याय या संकुलामध्ये सुरू आहे. जत तालुक्यात वेगळा दर दिला जातो आणि तिकडे वेगळा दर. सगळं व्यवस्थित होईल, आता सगळं व्यवस्थित होईल. तिकडं इकडं काय होणार नाही, जे काय होईल ते इकडंच होईल, तिकडं काय होणार नाही.